याच्यामध्ये दोन भाग येतात, एक मायक्रो फायनान्स आणि दुसरं खाजगी सावकार. ह्यामध्ये जो शेतकऱ्यासोबत जी घटना घडली, एक तर पहिले हे क्लिअर करतो की ह्या सर्व प्रकरणामध्ये शेतकरी हा एक आहे आणि आपल्या राज्यातले दोन व्यक्ती आहे, बाकी जे आहे ते इतर राज्यातल्या महाराष्ट्राच्या बाहेरचे आहे, म्हणजे ज्यांची किडनी रिसिव्हर झाली किंवा डोनर झाली, किडनी काढली गेली. त्याच्यामुळे शेतकरी एक आहे, ते पण दुर्दैवी आहे की शेतकरी नसायला हवा तिथं. परंतु हे सर्व करत असताना मायक्रो फायनान्स हा विषय आरबीआयच्या अखत्यारीमध्ये येतो आणि आरबीआय गाईडलाईन्स देतात का कशा पद्धतीने त्यांनी व्याज आकारलं पाहिजे, किती घेतलं पाहिजे, कशा पद्धतीची त्याची पूर्ण दिशा ही आरबीआयच्या अखत्यारीमध्ये येते. दुसरं खाजगी सावकार. खाजगी सावकारांकरता आपल्या इथं कायदा आहे, त्यांनी कुठल्या पद्धतीनं किती रेट ऑफ इंटरेस्टने त्या ठिकाणी कर्ज वितरित केलं पाहिजे, किती व्याज घेतलं पाहिजे, याची ह्या नियमावली आपण त्या ठिकाणी तयार करून दिलेली आहे. आणि याच्याकरता जिल्हा स्तरावर एक समिती देखील त्या ठिकाणी आहे. जिल्हाधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी, पोलीस अधीक्षक किंवा त्यांचा प्रतिनिधी आणि डीडीआर यांना दर 3 महिन्यांनी त्या ठिकाणी आढावा बैठक घेण्याच्या सूचना विभागाकडून देण्यात आलेल्या आहे. आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये जर का असं होत असताना काही सावकार जर का त्या ठिकाणी जो आपला 9%, 12%, 15% आणि 18% व्याजदर आहे, याच्यापेक्षा जास्त व्याजदर जर घेत असेल तर त्यांच्या संपत्ती जमा करण्याचे निर्देश त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले. याची चौकशी करून ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार घडले त्या सावकारांच्या संपत्ती जप्त करण्याचे देखील निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. दुसरं आपण विचारणा करतायत की मोका ह्या ठिकाणी लावता येईल का. ह्या प्रकरणामध्ये जर का आपण बघितलं तर ज्यानं सुरुवात केली ही सोलापूरचा जो डॉक्टर आहे त्याने देखील स्वतःची किडनी त्या ठिकाणी दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून दोघं तिघं त्याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये गुंतलेले आढळून आलेले आहे. निश्चितच आपण जे सांगितलं आहे याच्याकरता एसआयटीचे देखील त्या ठिकाणी गठन करण्यात आलेलं आहे. अजून विस्तृत चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. माननीय पोलीस संचालकांच्या निर्देशानुसार एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे. आणि जेव्हा पोलीस प्रशासन एक खोलवर त्या ठिकाणी गेलं त्यावेळेस लक्षात आलं की ही घटना फक्त नागभीड चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रामध्ये देखील इतर त्या ठिकाणी घडलेला आहे. अंतिम अहवाल जेव्हा एसआयटी करणे येईल तर निश्चितपणे याच्यावर विचार करण्यात येईल. शशिकांत शिंदे. सभापती महोदय, मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहे. हा विषय गांभीर्याचा आहे. खाजगी सावकाराचा विषय आहे. मायक्रो फायनान्स, तुम्हाला कल्पना देतो, मायक्रो फायनान्सवाले आता कर्ज वसुलीसाठी खाजगी अशा प्रकारचे बाउन्सर नेमतात आणि ते जाऊन वसुली करत असतात. हा अधिकार त्यांना दिलेला नाही. त्यांनी कायदेशीर कारवाई करावी. गुंड पाठवायचे, त्यांची जबरदस्ती वसुली करायची, गाडी वाहनं जप्त करायचं योग्य नाही. सभापती महोदय, हा 2 राज्याचा सुद्धा विषय आहे. आपल्याकडे रुबीची एक किडनी केस झाल्या होत्या, त्याच्यावर सरकारच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. तामिळनाडूमध्ये सर्रास आता किडनीचं ट्रान्सलेशन होतं. आता हे करत असताना तिथल्या डॉक्टरने अँट्रीसिपली बेल घेतलेला आहे. हा 2 राज्याचा विषय असल्यामुळे विषय फार गांभीर्याचा आहे. आपण कायदा करतो, ॲट्रॉसिटीसारखा कायदा करून आपल्याकडं कायद्यानुसार त्यांची भीती एवढी असते, तो गरीब शेतकरी गुन्हा नोंद करायला जात नाही. गेला तुम्ही किती सांगा, पण पोलीस तिथं राजकीय कुठं हस्तक्षेप झाला तर तिथे त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो, गुन्हा नोंद केला जात नाही. माझी स्पेसिफिक मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे की तुमच्या राज्य सरकारच्या वतीने, गृह खात्याच्या वतीने अशी जाहिरात द्यावी की अशा प्रकारचा खाजगी सावकार, मागे आपण कारवाई केलेल्या आहेत, अशा प्रकारचा खाजगी सावकारामध्ये गरीब लोकांना, मी आता उदाहरण देतो, साताऱ्यामध्ये पुशेगावमध्ये एका गरीब कुटुंब माझ्याकडे आलं होतं. मुलगा आणि त्याची आई 5 लाख घेतले होते, 45 लाख दिले, अजून 28 लाख त्यांनी जमीन नावावर केली. आता त्याच्यावर एवढा दबाव आहे. माझं म्हणणं आहे की गृह खात्याने आज जाहीर करावं आणि एक वेगळ्या प्रकारची सगळ्या महाराष्ट्रामध्ये खाजगी सावकारीच्या बाबतीमध्ये गरीब कुटुंबांना कोण अशा प्रकारचा त्रास देत असेल तर त्याचे गुन्हे दाखल करून, वाटल्यास SP असेल, पोलीस कमिशनर असेल, त्यांच्याकडे सुद्धा अर्ज देऊन त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाठीशी न घालता याला संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये पोलीस डिपार्टमेंट पुढाकार घेणार का. आणि ह्या किडनी रॅकेट किंवा ह्याच्या संदर्भामध्ये जी जबरदस्ती सावकारी कायद्यातून खाजगी फायनान्सवाले बाउन्सर वापरतात, कायद्याचा उपयोग न करता त्याच्यावर आळा घालणार का. माननीय अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, निश्चितपणे खाजगी सावकारांच्या संदर्भात 2 प्रकार आहेत. एक लायसन्स्ड खाजगी सावकार आहेत, बाकी अवैध सावकारी करणारे आहेत. दोन्हीच्या संदर्भात अवैध सावकाराचे तर सगळे जे काही त्यांनी दिलेले कर्ज आहेत ते अवैधच आहेत. त्यामुळे त्या संदर्भात आमची अपील असेल
की जर अशा प्रकारे कोणाला प्रताडित केलं जात असेल तर त्यांनी तक्रार करावी. आम्ही तक्रार घेऊ आणि त्या सावकारावर कारवाई करू. जो लायसन्स्ड सावकारी करतो आहे त्यांनीही नियमापेक्षा जास्त त्या ठिकाणी जर वसुली केली असेल किंवा जो काही आपला व्याजाचा दर ठरलेला आहे, दामदुपटीचे जे काही नियम आहेत, या सगळ्या नियमांच्या विपरीत जाऊन जर कुठल्या लायसन्स सावकाराने अशा पद्धतीनं कोणावर कर्ज लादलं असेल त्यांनीही तक्रार करावी. आम्ही कारवाई करून नियमानुसार त्या ठिकाणी त्यांना पूर्ण रिलीफ देऊ आणि अशा प्रकारे चुकीचं जर काम कोणी करत असेल तर त्यांचा सावकारीचा लायसन्स देखील रद्द होईल आणि फौजदारी कारवाई देखील त्या ठिकाणी करण्यात येईल हा विश्वास मी देतो. आणि या संदर्भात या सभागृहात सांगितल्यानंतर सर्वांना समजतं. तथापि याला अधिक प्रसिद्धी कशी देता येईल जे आपण सांगितलं तोही प्रयत्न केला जाईल. प्रश्न क्रमांक 4 7495 रणजित सिंह मोहिते पाटील. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 7495. मंत्री बोल. सभापती महोदय, आपण एवढं प्रयत्न करून सुद्धा एसटी काही नफ्यामध्ये येत नाही, पण असं असलं तरी सुद्धा परिवहन मंत्र्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आज पण त्यांनी घोषणा केली की जाहिरातीच्या माध्यमातून जवळपास 250 कोटी रुपयाचा महसूल आम्ही मिळवणार आहोत. त्याचं आम्ही स्वागत करतोय. पण सभापती महोदय, ज्यांच्या जीवावरती ही एसटी चालते ते ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, यांना सभापती महोदय जी काय आपण विश्रामाची सुविधा द्यायला पाहिजे ती पण अजूनपर्यंत आपण देऊ शकलेलो नाही. सभापती महोदय, माझ्या मतदारसंघातलं छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे. आज तिथं शेजारी विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, इथून सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात सभापती महोदय आरोग्याच्या कामासाठी येतात आणि हे सगळे एसटीने गोरगरीब येतात. सभापती महोदय, प्रश्नावरती येतोय, धाकता मुख्यमंत्री पण आहे तिथं, म्हणून मी आपल्याला सांगतोय सभापती महोदय थेट प्रश्नावर या ना मग. की तिथलं ते बस स्थानक बांधावं यासाठी आता मी 4दा निवेदन केले मंत्री महोदय, पण अजूनही त्या कामाला सुरुवात झालेली नाही. ती कधी करणार हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, सगळ्या मोठ्या शहरामध्ये तरी जिथं आता पुण्यासारखं शहर आहे, नागपूर आहे, मुंबई आहे, इथं जिथं मोठ्या संख्येने या बसेस येतात तिथं तरीही कंडक्टर आणि वाहक यांच्यासाठी विश्रामाची चांगल्या पद्धतीची व्यवस्था, ज्याला आपण अपडेट म्हणतो, अशा प्रकारे कधी केली जाईल हे अतिशय मुद्देसूद आणि कंसात स्पेसिफिक माझे 2 प्रश्न आहेत. महोदय, सर्वप्रथम काळे साहेबांनी